75 पेक्षा जास्त पोषक तत्वांनी समृद्ध, 20 खनिजे, 18 अमिनो ॲसिड्स आणि 12 जीवनसत्वांनी समृद्ध असलेली आपली कोरफड आपल्या केसांसाठीच फायदेशीर नाही तर आपल्या केसांना डीप कंडिशनिंग करते, त्याचबरोबर एक स्मूथ मॉइश्चराइज करते, ज्यामुळं आपले केस आहेत ते सिल्की, शायनी आणि स्मूथ दिसतात। म्हणूनच जर तुम्ही कोरफडीचा रेग्युलर वापर केला तुमच्या केसांसाठी तर केसांमधला जो डॅमेजपणा आहे, कोरडेपणा आहे, तो काही अशा बहुगुणी कोरफड आपण केसांना आंघोळीपूर्वी जर 30 मिनिटं लावला तर आपले केस सिल्की, शायनी, स्मूथ होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही। आता याच्यामधला दुसरा इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत ते म्हणजे प्रोटीननी युक्त असणारं ते म्हणजे केळ। केळ देखील आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण ज्यावेळेला आपले नवीन केस येतात त्यावेळेला नवीन केस येण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रोथसाठी प्रोटीनची गरज असते किंवा केस देखील सिल्की, शायनी, स्मूथ दिसण्यासाठी प्रोटीनची गरज असते आणि या प्रोटीननी युक्त असतं ते म्हणजे आपल्या घरातलं केळ। मग ते केळ तुम्ही कसंही वापरू शकता, पिकलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन सी ची मात्रा जास्त असते आणि नॉर्मल आपण जे केळ खातो त्याच्यामध्ये व्हिटॅमिनची मात्रा कमी असते। प्रोटीन मात्र दोन्ही केळांमध्ये सेम असतं, त्याच्यामुळं तुम्ही जास्त पिकलेलं केळ देखील वापरू शकता किंवा कमी पिकलेलं जे आपण खातो ते केळ देखील तुम्ही या हेअर मास्कसाठी वापरू शकता। केसांसाठी जर तुमच्या केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ झालेला असेल तरी देखील हे जे केळ आहे ते आपल्या केसांमधला जो डॅन्ड्रफ आहे तो क्लीन करण्याचं काम करतं। केळ आणि ज्या वेळेला कोरफड दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळेला आपल्या केसांमधला जो डॅन्ड्रफ आहे तो नाहीसा होतो। आता तुम्ही म्हणाल की एकदा धुतल्यानंतर परत हा डॅन्ड्रफ आहे किंवा कोंडा आहे तो केसांमध्ये परत येतो, पण जर तुम्ही या हेअर मास्कचा रेग्युलर वापर केला म्हणजे आठवड्यातून फक्त एकदा तुम्हाला हा हेअर मास्क लावायचा आहे, याच्यामुळं तुमच्या केसांमध्ये कधीही कोंडा होणार नाही आणि तुमचे केस आहेत ते कधीही कोरडे, डल आणि डॅमेज कधीच दिसणार नाहीत, कारण याच्यामध्ये एक नॅचरल तेल असतं, नैसर्गिक तेल असतं जे आपल्या केसांना नैसर्गिकरित्या सिल्की, शायनी, स्मूथ ठेवतं। म्हणजे जो कोरडेपणा आहे तो कोरडेपणा आपल्या केसांमधला काही दिवसांमध्येच नाहीसा व्हायला सुरुवात होते। केळ आणि कोरफड दोन्ही गोष्टी आपल्या केसांना डीप कंडिशनिंग करतात आणि तुम्हाला माहितीच असेल की केस जर सिल्की, शायनी, स्मूथ दिसायला हवे असेल तर त्याच्यासाठी आपले केस आहेत ते डीप कंडिशनिंग करणं गरजेचं आहे। म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपण जो कंडिशनर आहे तो कंडिशनर लावतो। जर तुम्हाला आंघोळ केल्यानंतर कोणताही केमिकल युक्त कंडिशनर लावायचा नसेल तर सगळ्यात बेस्ट हा पर्याय असतो की तुम्ही तुमच्या केसांना अशा पद्धतीनं कंडिशनर लावून तुमचे केस आहेत ते सिल्की, शायनी, स्मूथ करायचे आहेत। आता याच्यामध्ये तिसरा इन्ग्रेडियंट तुम्हाला टाकायचा आहे ते म्हणजे दही। दही इथे मी 2 चमचे वापरले आहे। कोणतंही दही तुम्ही फ्रेश किंवा आंबट झालेलं दही, दोन्ही कोणतंही दही तुम्ही इथे वापरू शकता आणि जर प्रमाणाचं म्हणाल तर प्रमाण खालीवर झालं तरी चालतं, कारण हे सगळे नैसर्गिक इन्ग्रेडियंट आहेत, आपण कोणतंही केमिकल वापरलेलं नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन होणार नाही। त्याच्यामुळं तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या केसांची जितकी लांबी आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यात जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही 2 केळी घेऊ शकता। कोरफड बऱ्याच वेळेला जास्त आपल्याकडे अवेलेबल असते त्याच्यामुळे कोरफड देखील तुम्ही जास्त घेऊ शकता। जर कोरफडीचं प्रमाण जास्त झालं तर काय होईल, एकदम लिक्विडी हे जे मास्क आहे तो होईल आणि आपल्याला व्यवस्थित आपल्या केसांना लावता येणार नाही। त्याच्यामुळं आपलं जो मास्क आहे तो एकदम लिक्विडी देखील झाला नाही पाहिजे आणि एकदम घटसर देखील झाला नाही पाहिजे, एकदम आपल्याला सहज आपल्या केसांना लावता येईल अशा पद्धतीनं हा मास्क लावायचा आहे। आता हा मास्क कसा लावायचा आणि शेवटचा याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे टी ट्री ऑइल। नसेल तर ऑनलाईन मागवून घ्या, कोणत्याही ब्रँडचं तुम्ही याच्यामध्ये टी ट्री ऑइल घेऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे जे टी ट्री ऑइल आहे त्याचे फक्त 4 ते 5 थेंब तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहेत। आणि शेवटचा इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे ते म्हणजे एरंडेल तेल। एरंडेल तेल देखील तुम्हाला 1 चमचा याच्यामध्ये घालायचा आहे, कारण एरंडेल तेल देखील आपल्या केसांच्या मॉइश्चराइज करण्यासाठी खूप गरजेचं असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपले केस आहेत ते खूप डल आणि डॅमेज होतात, म्हणून अशा वेळेला काय करायचं आहे,
आपल्या केसांना जास्त मॉइश्चराईज ठेवायचं आहे. आता काही लोकांची जी स्कॅल्प आहे ती ऑइली असते, पण जरी स्कॅल्प ऑइली असली तरी आपल्या केसांच्या ज्या टिप्स असतात त्या खूप रुक्ष आणि कोरड्या होतात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या केसांच्या टिप्सला देखील हे लावू शकता. आता काय करायचं आहे, आता हा मास्क लावताना आपल्या मुळांपासून ते टिप्सपर्यंत व्यवस्थित मसाज करत करत लावायचा आहे. 10 मिनटं तुम्हाला हे लावायला लागतील, पण वेळ द्या. जितका वेळ द्याल तितकाच तुम्हाला याचा फायदा आहे तो चांगला मिळेल. आणि 30 मिनटानंतर आधी मसाज करा, तुमच्या स्कॅल्पला व्यवस्थित मसाज करा आणि धुवून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला गरज वाटली तर एकदम थोडासा शॅम्पू लागतो, जास्त शॅम्पू लागत नाही. पण ह्या केळांमधलं जे ग्रॅन्युअल्स आहेत, छोटे छोटे भाग आहेत, ते आपल्या केसांमध्ये का ना अटकून राहतात. आपल्या केसांमध्ये ते ग्रॅन्युअल्स आहेत ते अटकून राहतात. आता तुम्हाला वाटत असेल की हे ग्रॅन्युअल्स अटकून राहू नये म्हणून काय करायचं आहे, एक पाण्याची बकेट भरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपले केस आहेत ते उलटे करून असे पूर्णपणे केस बुडवायचे आहेत आणि थोडेसं आपलं डोकं आहे ते हलवायचं आहे, ज्याच्यामुळं जे ग्रॅन्युअल्स आहेत ते पूर्णपणे आपल्या केसातले निघून जातात.